करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, या दुनियेमध्ये तुझा देह अडाणी राहता कामा नये. दुनियेनुसार बदललं पाहिजे. जसे दिवस बदलत राहतात त्यानुसार तुझा देहसुद्धा बदलला गेला पाहिजे. नाहीतर लोक आहेतच आपला गैरफायदा घेणारे. समर्थ म्हणाले, आयुष्यात आपण पाहत असतो ना की कधीतरी आपला देह मोठा व्हावा, परंतु आयुष्यात मोठं होता आलं नाही तरी चालेल, परंतु आपला निव्वळ वापर करून घेणाऱ्यांना ओळखण्यात आपण कमी पडलो नाही पाहिजे. म्हणजेच काय, आपल्याला वाटतं की आपल्याला सुद्धा अशा प्रकारे काम करणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे बघा त्या व्यक्तीची कीर्ती किती महान आहे, त्यानुसार आपला देहसुद्धा तेवढाच बघा महान झाला पाहिजे. मग यासाठी काय करायला हवं? समर्थ म्हणाले, प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण लोक दोन प्रकारची स्वप्न पाहत असतात. एक म्हणजे झोपेमध्ये आणि दुसरं म्हणजे जागेपणी. आता आपण ठरवायचं आहे जागेपणी स्वप्न आणि झोपेमध्ये स्वप्न यामध्ये कसा फरक आहे. जो जागेपणी स्वप्न पाहतो तो सत्यात उतरवतो आणि जो झोपेमध्ये बघा प्रत्यक्षपणे स्वप्न पाहतो त्याला झोप अपुरी पडते आणि त्यामुळेच लोक गैरफायदा घेऊन पुढे जात असतात. म्हणून समर्थ म्हणाले, दररोज आपल्यामध्ये बदल होणं गरजेचं आहे. आता बदल कसा घडला जाईल, बदल कसा होईल? माणसाचं दिवस हे सतत बदलत असतात, पण त्या बदललेल्या दिवसांमध्ये माणसानं बघा आपलं पहिलं दिवस विसरायचं नाही. आपण काय करत असतो की ज्या दिवसापासून बघा आपण सुरुवात केलेली आहे ना, तो दिवस पूर्णपणे आपण विसरून जातो. विचार करा. समर्थ म्हणाले, आपण वर्तमान काळात जगत आहोत, परंतु भूतकाळाला कधी विसरायचं नाही आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, कर्म इथंच करायचं आहे आणि त्याचं फळसुद्धा इथंच आपल्याला बघा प्रत्यक्षपणे भोगायचं आहे. कारण यातून आपल्याला सुटका नाही आहे. आपण विचार करतो ना, स्वर्ग आणि नरक सर्व काही इथेच आहे, वर काहीच नाही आहे. स्वर्ग म्हणजे काय आणि नरक म्हणजे काय? जर तू उत्तमाचं कार्य करत असशील, कोणाला न दुखवता बघा या दुनियेमध्ये उत्तम प्रकारे कार्य करशील तर स्वर्ग आहे. देवाचं स्मरण करत राहशील, देवाचं स्वर गात राहशील तर स्वर्गात आहेस. नरक यातना म्हणजे काय? समर्थ म्हणाले, जर तुझ्या हातून वाईट कर्म बघा प्रत्यक्षपणे घडत असतील तर शेवटी तुला नरक यातना इथे शेवटी भोगावं लागणार आहे. यातून सुटका नाही आहे. मग विचार करा, काही वेळा आयुष्यात आपल्याला त्रास होतो, अशातला भाग नाही आहे की बाबा मला त्रास झालेला नाही आहे, पण आपण वाईट आहोत का किंवा समोरची व्यक्ती वाईट आहे का हे पहिलं पाहायचं आहे. कारण कुठे थांबायचं आहे, कुठे जायचं आहे हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. नुसतं आपण काय करत असतो, एकमेकांना दोष देत बसत असतो की बाबा तू बघा जे बोलत आहेस ते चुकीचं आहे, परंतु त्या चुकीच्या बोलण्यामध्ये सुद्धा समर्थ म्हणाले काहीतरी रहस्य आहे. आता जर आपण आपल्यामध्ये जर बदल केला नाही तर लोक काय विचार करतील की सर्वजण बदलत चाललेले आहेत आणि हा व्यक्ती जुन्या विचारांचा आहे. आता खरं जर आपण पाहायला गेलो तर बघा आपल्याला जी जुनी माणसं आहेत त्यांचे विचार आपल्याला खूप आवडत असतात, आपण त्यांच्यासारखं वागायला जात असतो. परंतु आता नवनवीन पिढी ज्याप्रमाणे कलियुगामध्ये आपण जर पाहायला गेलो स्मार्ट व्हायला बघा पुढे तत्पर असते,
परंतु विचार जर आपण केला, समर्थ म्हणाले, कुणाच्याही अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. ज्याप्रमाणे कोणत्याही गोष्टीची पूर्ण माहिती असल्याशिवाय निष्कर्ष लावत जाऊ नका. आता एखाद्या विषयाची खरी माहिती आपल्याला जर पाहायची असेल तर त्या गोष्टीची संपूर्ण माहिती असणं आवश्यक आहे. नुसतं मला माहीत आहे असं जर माहीत केलं किंवा आपण लोकांना सांगितलं, परंतु त्याविषयी आपल्याला खोलवर पूर्णतः माहिती नाही आहे, अशाने काय होतं, संपूर्णपणे गैरसमज वाढत जातात. मग लोक शेवटी येऊन बोलतात, अरे तुला माहिती होतं ना. मग आपण काय बोलणार, अरे मला एवढंच माहिती होतं पण पुढे काय करायचं ते माहीत नव्हतं. विचार करा. चुकीची क्षमा मागून लहान व्हा, पण खोटं बोलून कधी महान होण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. या आयुष्यामध्ये चुकलो ना, खरंच शरण जा. कारण का, असं ज्याप्रमाणे आपण चूक केलेली आहे ती चूक पुन्हा होऊ नये यासाठी आपण काय करायचं, माफी मागणं गरजेचं आहे. परंतु जर आपण खोटं बोलत गेलो आणि महान होण्याचा प्रयत्न जर करत राहिलो तर शेवटी लोक काय म्हणतील, अरे ही व्यक्ती सरळ सरळ खोटं बोलत आहे, परंतु महान होण्याचा बघा आव आणत आहे. त्याचप्रमाणे समर्थ म्हणाले, चूक झाली असेल बघा, क्षमा मागून लहान व्हा, पण खोटं बोलून कधीच महान होण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. कारण सत्यमेव जयते, सत्याचाच नेहमी विजय होत असतो. आपण लक्षात ठेवायचे, सत्याच्या विरोधात जेवढे उभे राहणारे आहेत ना, ते एक ना एक दिवस नक्कीच पडतील. परंतु सत्याच्या चालीवर बघा, प्रत्यक्षपणे सत्याच्या मार्गाने चालणारे जी लोक आहेत त्यांना कष्ट करावे लागतील, त्रास सहन करावा लागेल, परंतु त्यांचाच विजय शेवटी आपल्याला पाहायला मिळेल. त्यासाठी समर्थ म्हणाले, आपल्यामध्ये संयम राखणं, संयम असणं खूप गरजेचं आहे. हा सर्वात मोठा एक उत्तमाचा गुण आहे. कारण एक चांगला विचार सुद्धा अनेक वाईट विचारांना नाहीसा करत असतो. आपण बोलत असतो की नाही, आपण ऐकत असतो की नाही, आपल्याला राग येतं, परंतु राग येण्यामागे कोणीतरी शांत करणारा हवा की नको, बरोबर. आपण ज्या वेळेला बघा, प्रत्यक्षपणे आपण आजारी पडतो, आजारी पडल्यानंतर अनेक प्रकारच्या गोळ्या आपण घेत असतो, औषधं घेत असतो, फरक येत नाही. परंतु कोणीतरी आपला मित्र किंवा बघा प्रत्यक्षपणे आपल्याला सांगतो की बाबा ही गोळी घे किंवा हे औषध घे, सर्व काही दूर नाहीसे होतील. मग आपण काय करतो, विश्वास ठेवतो. परंतु त्या गोळीमध्ये एवढं भलं मोठं सामर्थ्य असतं की आपण त्यावर विश्वास ठेवलेला आहे, बरोबर की नाही. म्हणजे विचार जर आपण केला, ज्याप्रमाणे विश्वासता निरूपणी मोक्ष लागे त्या क्षणी, मग शेवटी विचारांवर लक्ष केंद्रित असणं गरजेचं आहे. समर्थ म्हणाले, या दुनियेमध्ये अनेक प्रकारची लोक पाहायला मिळतील, परंतु जोपर्यंत तुम्ही फायदेशीर आहात तोपर्यंत तुम्हाला सगळे चांगले म्हणतील. कारण का, तुमच्याकडे पैसासुद्धा आहेत, तुमच्याकडे माणसंसुद्धा आहेत आणि तुमचा स्वभाव हा लोकांना आवडण्यासारखा आहे. परंतु ज्या ज्या वेळेला तुमच्याकडे असणारा पैसा संपत जाईल, तुमच्याकडे असणारी मित्रांची संख्या कमी होईल, त्या वेळेला जी जी लोक बघा प्रत्यक्षपणे तुम्हाला आवडत होती, तीच लोक प्रत्यक्षात तुमच्यापासून दूर झाल्याशिवाय नाही. म्हणून समर्थ म्हणाले, आपल्या या दुनियेमध्ये अडाणी राहू नकोस, वेळ अजिबात फुकट घालवू नकोस. कारण आपण गर्दीमध्ये आपली माणसं ओळखायला शिकलो तर संकटाच्या वेळी आपली माणसं गर्दी करायला विसरत नाही. आता बघा, एखाद्या जत्रेमध्ये आपण जेव्हा जातो, जत्रा खूप मोठी असते,
अनेक प्रकारची माणसं इकडे तिकडे त्या मार्केटमध्ये, त्या बाजारामध्ये, त्या जत्रेमध्ये इकडे तिकडे फिरत असतात. परंतु बघा प्रत्यक्षात आपली माणसं कुठे आहेत? आपण इकडे तिकडे फिरत असतो. परंतु काही ठिकाणी बघा लगेच आपल्याला प्रत्यक्षात बघा ती व्यक्ती दिसते, की बाबा आपला माणूस इथे आहे. मग संकटाच्या वेळीसुद्धा आपली माणसं गर्दी करायला विसरत नाही. ज्या ज्या वेळेला संकट येतं ना, त्या त्या वेळेला तेवढी माणसं बघा येतात का आपल्याकडे? हे विचार करायचा आहे. जशी एखाद्या ठिकाणी बघा प्रत्यक्षात सुखाच्या ठिकाणी मनुष्य द्यायला आमंत्रण नसलं तरी येतात. परंतु दुःखप्रसंगी संकटाच्या वेळी बोलवूनसुद्धा येत नाही. म्हणजेच काय? प्रतिष्ठा, मेहनत. ज्याप्रमाणे आपण जर एखाद्या प्रकारे मेहनत केली, प्रयत्न केले, तर लोकंसुद्धा आपल्याजवळ बघा प्रत्यक्षपणे येतील. परंतु ज्या वेळेला आपण बघा एखाद्या व्यक्तीची मदत केली नाही, तर तीच लोकं आपल्याला दोषी ठरवतील. म्हणजेच काय? काही गोष्टी मनात ठेवल्यानं तर आपण त्याचा प्रत्यक्षपणे उलगडा कसा करायचा? मनात ठेवून एखादी गोष्ट पूर्ण होत नाही, तर ती सत्यात उतरवावी लागते. मला प्रत्यक्षात बघा मी मनामध्ये विचार केला मला 90% मिळतील. परंतु त्या 90%साठी तुझ्या देहाला अभ्यास करणं गरजेचं आहे. नुसतं आपण कागदोपत्री लिहून बघा मनामध्ये विचार केला की नाही मी वर्गामध्ये पहिलाच येणार. पण नाही आहे ना. फक्त काय केलेलं आपण मनामध्ये ठरवलेलं आहे, परंतु प्रत्यक्ष कृतीतून काहीच नाही आहे. म्हणून समर्थ म्हणाले, थापा मारण्याचं काम फक्त उत्तम स्मरणशक्ती असणाऱ्या व्यक्तीने करावं. कारण कसं असतं, समर्थांची शिकवण आहे, बरे सत्य बोला यथातथ्य चाला, बहुमानिती लोक तेन्हे तुम्हाला. का सत्यपणाची जाणीव आपल्याला करून दिलेली? कारण या दुनियेमध्ये अनेक प्रकारची लोक थापा मारत असतात. आपण लोकांकडे लक्ष द्यायचं नाही आहे. लोकांची कर्म बघा ज्याप्रमाणे आपण एखाद्या गोष्टीबद्दल एखाद्या व्यक्तीला बोलत असतो, परंतु खरं जर आपण पाहायला गेलो ना, ती व्यक्ती त्या कर्मामुळे गेलेली असते, कर्मामुळे वाईट घडलेली असते. समर्थ म्हणाले कुणाच्याही अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका, कुणालाही बोलू नका. कारण का? मनुष्य देह कर्माने खचलेला आहे. परंतु विचार जर आपण केला ना, आपण कोणताही त्रास कोणाला सांगत आहोत हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ज्या ज्यावेळी होणारा आपल्याला त्रास असेल, दुःख असेल, आपण इतरांना सांगतो त्यावेळी ते दुःख कमी होईल का? कारण आपल्या सामर्थ्याचा मोठेपणा कधी सिद्ध होत नसतो. कारण बघा प्रत्यक्षात आपण विचार जर केला ना, खूप सारी मेहनत, खूप सारे कष्ट आपल्या या ध्येयाला करावे लागतात, मेहनत घ्यावी लागते. कारण जीवनामध्ये काहीतरी मागण्यापेक्षा कोणीतरी आपण बघा समोरच्या व्यक्तीला आपण काहीतरी देणं गरजेचं आहे. लोकांकडून आपण काय मागायचं, कसं मागायचं, किती मागायचं याला सुद्धा एक लिमिट आहे. समोरची व्यक्ती दररोज आपल्याला बघा एक नाश्ता देत असेल, वडापाव देत असेल, समोसा देत असेल, तर आपल्याला सुद्धा एक दिवस तरी बघा त्याने 2 दिवस दिले तर आपल्याला 1 दिवससुद्धा देणं गरजेचं आहे. बरोबर की नाही? म्हणजे समर्थ म्हणाले, आयुष्य खूप सुंदर होईल केव्हा? जेव्हा आपल्याला कोणत्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचं आहे समजू लागेल तेव्हाच. म्हणून समर्थ म्हणाले, प्रत्यक्षात जर आपण विचार केला, आपण या दुनियेत ज्याप्रमाणे राहत आहोत त्या दुनियेतील लोकांशी कशा प्रकारे वागलं पाहिजे, आपण जर अडाणी राहिलो तर बघा लोक गैरफायदा पुढे जातील. म्हणून अलर्ट राहणं, सावधान राहणं गरजेचं आहे. जय जय रघुवीर समर्थ.